त्या मोठ्या बाई. लहानपणी इंद्रायणीला पोठीच्या खोलीमध्ये डांबून ठेवणाऱ्या, तिला डाग देण्याकरिता तिच्या मागे धावणाऱ्या, तिला सळो की पळो करून सोडणाऱ्या मोठ्या बाई आता कुठे आहे? तर त्या मोठ्या बाई आता इंद्रायणीचं लांगुल चलन करून अधोक्षजला गादीवर बसवण्यासाठी धडपडतायत. तिच्या मागे मागे करतायत. माझी सून म्हणून तिला डोक्यावरती घेताय. वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन झाल्या? निघत. डंख संपला. मोठ्या बाईंचा तोरा आता गोरा मोरा झाला. निखारा लाल दिसला नाही म्हणजे तो विजलाय असं समजू नकोस. फटका बसला. हिंदीचा हिशेब तर मी चुकता करणारच आहे. पण त्याआधी जावई बापू, हा सासूबाई, मंदिर कमिटीची तातडीची बैठक बोलवा. लगेच बोलवतो. निघा. माडग माडग अजून थोडं वाडग. माडग बनवून आणले तुमच्यासाठी. आवडेल तुम्हाला? अगं आवडणारच. तू चांगलाच स्वयंपाक करतेस. तुमच्याकडूनच शिकले. इंदू, तू माझी सून कमी आणि मुलगी जास्त आहेस बघ. तू सख्या मुलीपेक्षाही जास्त करतेस माझ. प्रेम उघडलं की प्रेमाचाच घमघमाट होतो सगळीकडे. तुम्ही प्रेम दिलं ते अधिक होऊन गुणिले होऊन तुमच्याकडेच येणार बघा. कोण कुठली पोरगी घेतलीत ना सामावून घरात. अगं तू होतीसच पोटात शिरून राहणारी इंदू. अगं किती लहान होती जेव्हा तू या घरात आलीस. या घरात आलीस काय, बागडलीस काय, कामं काय केलीस, हसत हसत खेळत मोठी झालीस का, आणि आज माझ्या समोर माझी सून म्हणून बसलीस का. ती किती मोठी झालीस ग इंदू. झाल्यावर सगळ्या जबाबदारी पेलल्यास तू इंदू. तुझ्यापासून विठुरायानं तुझे आई वडील हिरावून घेतलेत खरे, पण त्यांना खूप समजूतदारपणा दिलाय बाळा तुला. व्यंकू महाराज म्हणतात ना, विठुराया संकट देतो पण त्याला सामोरे जायचं बळ सुद्धा देतो. आणि माझे आई वडील स्वतःकडे बोलवून घेतले, पण त्यानं तुमच्यासारखी चांगली माणसांची संपत्ती मात्र भरभरून दिली. बोलायला लागलीस ना की ऐकत बसावं असं वाटतं. त्या दिवशीचं कीर्तन चांगलं झालं तुझं, मला आवडलं. चला मग हे माडगं कसं झालंय ते सांगा. माझ्याहीपेक्षा चांगलं केलंस. नाही, अहो बाळंबट, कुठे खाशाबा कानोबा? मोठ्या बाई, त्यांना निरोप दिला होता, येतीलच ते आता. कधी येणार? आता मला एवढीच काम आहेत का? बाकी
बाकीची पण कामं राहतात. ये पा, मला जरा तातडीनं मीटिंग बोलवायला लागली. कारण काहीतरी महत्वाचं असल्याशिवाय बोलवणार आहे का तुम्ही मीटिंग सासूबाई? हा? आम्हाला सगळ्यांचं सगळं माहिती. अहो सासूबाई, तुमचं काम म्हणजे एकदम परफेक्ट. हा. तर जो सरस त्योच गादीचा वारस असं आमचं दिग्रसकरांचं घरात. आम्ही फक्त बोलत नाही, तर आमची गुणवत्ता बोलते, आमचं कर्तृत्व बोलतं. आता हे समज अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आणि आता तर सिद्ध पण झालंय. तर आव्हानाच्या आगीत तावून सुलाखून निघालेलं आमचं दिग्रसकर घरानं, याचं सोनं म्हणजे आमच्या दिग्रसकरांच्या गादीचा एकुलता एक वारस माझा अधोक्षज महाराज दिग्रसकर यांच्या गादी अधिग्रहणाचा सोहळा इथं आमच्याच मंदिरामध्ये पार पडणार. आणि जंगी सोहळा झाला पाहिजे बर का गोडकर. तालुक्यापर्यंत होर्डिंग लागले पाहिजे, पत्रक वाटा, आणि ते व्हिडिओ पण व्हायरल झाला पाहिजे. हा जी मोठे बाई समजा करतो. व्यंकट भाऊजी, आता या संदर्भात तुम्हाला काही मौलिक सल्ला द्यायचा असेल ना, तर तो द्या. वहिनी, तुम्ही हा एवढा मोठा समारंभ मुलाच्या प्रेमापायी करताय, पण तरी मला आता पण हायच का? ते पण बी नसतील ना तर नका बोल. मोठ्या बाई माफ करा, पण रीतीप्रमाणे ना गादीच्या वारसाला कीर्तन करावंच लागतं. हे काय बोलताय तुम्ही? काय म्हणजे काय? जे आहे तेच बोलतायत ते. हे बघा, मोठ्या बाई दिग्रसकर घराण्याच्या ज्येष्ठ सुनबाई आहेत, त्यामुळे त्यांना सगळ्या रीती परंपरा योग्य माहिती आहेत. हो, गादीवर बसायचं म्हणजे गोविंद महाराजांच्या कीर्तनाचा वारसा पुढे न्यायचा, त्यामुळे रीतीप्रमाणे कीर्तन करावंच लागणार. मला माहिती तुम्हाला सगळ्यांना काय वाटतंय ते. तुम्हाला असंच वाटतं ना का माझा अधोक्षज कीर्तन करू शकत नाही म्हणून. तो बोलताना जरासा अडखळतो, तर तुम्हाला हे असं वाटतंय. व्यंकट भाऊजी, हे म्हणजे अगदी तुमच्यासारखं झालं. माझा अधोक्षज अडखळतो म्हणून तुम्ही त्याला कीर्तन शिकवायचं कसं बंद केलं तसं. हो, पण तुम्ही अधोक्षजला लहानपणी मग कीर्तनाची शिकवणी लावलीच होती. काय झालं त्याचं नंतर? मला आता जुन्या गोष्टी उकरून काढायच्या नाहीये. मला माहितीये बोलताना माझा अधोक्षज जरासा अडखळतो, पण श्रद्धा आणि समर्पण भावात अडखळत नाही बर का. मान्यच आहे मला, पण मला एवढंच वाटतंय वहिनी की एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही एकदा अधोक्षजशी नीट बोलून घ्या. व्यंकट भाऊजी, तुम्ही सरळ सांगा ना का अधोक्षजच्या अधिग्रहण समारंभाला माझा विरोध आहे म्हणून. कसं आहे वहिनी, गैरसमजुतीला कुठलाही अंत नाही. यापेक्षा मी काय बोलणार. रामकृष्ण हरी. अहो महाराज,
काही झालं तरी माझा अधोक्षजच गादीवर बसला आणि कीर्तन सेवा पण कर या नंदीबाई यांची दिग्रस करते. हा गादी ग्रहण सोहळा असा करणार का कोणी पाहिला पण नसेल. इंद्रायणी इंद्रायणी मोठे बाई गरम गरम झुणका भाकर करून देऊ का? खाता का? अगं बाई इंद्रायणी, मला झुणका भाकर आवडते म्हणजे रोज मी तेच खाणार आहे का? अहो तुम्हाला आवडतं म्हणून बोलले. ठीक आहे. आता मी मुद्द्याचं बोलते, त्या आधी ऐकून घे. आदर्शचा गादी ग्रहण समारंभ होणार आहे. आदर्शज महाराज अंदाजी दिग्रस कर. तेव्हा रीतीप्रमाणे चालीप्रमाणे त्या दिवशी तो कीर्तन करणार. हो, आणि ते कीर्तन तू त्याला शिकवायचं. अहो, मोठे बाई लहानपणी त्याची काय अवस्था व्हायची माहितीये ना तुम्हाला? किती ताण यायचा त्याला. पण आता लहान आहे का तो? ताण तर येणार ना. ऐका ना, मी काय म्हणते, तुम्ही मी नाही तुझं ऐकणार, तू माझं ऐकायचं. एरवी आदोक्षची बायको म्हणून निर्वत असतीस तू काय? आदोक्षचं आव्हान स्वीकारलं, स्वतः कीर्तन केलं तिथं. आता त्याला तू कीर्तन शिकवलं म्हणून काय बिघडलंय? करून घेतली त्याची तयारी तर काय बिघडतंय? का असं आहे तुझ्या मनात? का यापुढे तू चमकणार नाही, तुझी वाह होणार नाही, हा प्रॉब्लेम आहे का? माझ्या मनात पण नव्हतं मोठे बाई हे. नाही ना, मग झालं तर चुपचाप कीर्तन शिकवायचं. पण मी पण बिन किंतु परंतु सगळं चुलीत घालायचं. तुझ्या या तुकट शंकांना उत्तर द्यायला माझ्याकडे येळ नाही. गुपचूप त्याला कीर्तन शिकव. आणि याच्यामध्ये जर समजा काही चूक झाली तर या. पालकांची स्वप्न मुलांना पंख देणारी असावीत, त्यांच्यावर रोज होणारी नाही. हा ताण कसा काय झेलणार माझा आतू? त्याला शिकवायचं आव्हान कसं काय पेलणार मला? महाले मास्तर, अधोक्षज महाराज खरंच कीर्तन सेवा करणार आहे का? अरे काय कान्होबा, आता संपूर्ण गावभर बॅनर लागले तरी तुम्ही तेच विचारणार का? नाही, लागलेत, वाचलेत, पाहिलेत, पण खरं काही वाटाना बघा. म्हणजे अधोक्षज महाराज कसं कीर्तन करू शकतील? हो तेच तर कळना झालंय. डोकं पार असं भांजळून जातं माहिती का?